लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा जे आहेत ते मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। थंडी जरी असली तरी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये मतदार जो आहे तो बाहेर पडलेला आहे आणि मतदानाला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 14,99,000 जे आहेत लातूर जिल्ह्यातले मतदार हे आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जिल्हा परिषदेसाठी जर आपण लक्षात घेतलं तर 242 उमेदवार जे आहेत ते निवडणूक रिंगणामध्ये आहेत, तर पंचायत समिती जे आहेत 10 लातूर जिल्ह्यातल्या या 10 पंचायत समितीमध्ये 419 उमेदवार जे आहेत ते निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि 9 वर्षांनी ही निवडणूक होते, त्यामुळं मोठा उत्साह जो आहे तो मतदारांमध्ये दिसतो आहे। आणि काँग्रेस आणि भाजपामध्ये जे थेट लढत लातूर जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा जे आहेत ते मतदान केंद्रावर असलेल्या पाहायला मिळत आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी म्हणून प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे। साधारणतः 4,000पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर ठेवण्यात आलेला आहे। 1747 मतदान केंद्र जे आहेत ते लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये तयार ठेवण्यात आलेले आहेत, तर 8,414 मतदान कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी म्हणून कार्यरत आहेत। एकूणच आपण जर लक्षात घेतलं तर सकाळपासूनच रांगा जे आहेत ते मतदारांनी लातूर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर लावलेले आहेत आणि मतदानाला सुरुवात झालेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।